मिनिटांचा अवधी असेल. टायमर ज्यावेळी पहिला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड होईल टायमर त्या ठिकाणी सेट केला जाईल. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला एक इनिंग समाप्त करायची आहे. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा आमचे ऑफिशियल शेवटच्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतील. दोन्ही टीमचे कॅप्टन या सूचनेकडे आपले लक्ष असू द्या. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ओमकार दैवली टीमचे 12 प्रतिनिधी इथे उपस्थित झालेत. खानपे टीम आपला 12 प्रतिनिधी पाठवा. खानपे टीम सन्माननीय चेतनजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा उद्योजक आपणास विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या आणि ते पाहुण्यांचं स्वागत केलं आहे अनिकेत पाटीलनं षटकारानं. खानपे टीम आपला 12 प्रतिनिधी इथे देखील कॅप मध्ये फटका. अगदी आपण पाहता इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर पाहायला मिळतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. काय सुरुवात केली आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. इथून पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके, 1 षटकार 1 चौकार. धावा फलकापती 10. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहायला गेलो तर तेजस देशमुख त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. पहिल्या 2 बॉल वरती त्याच्यावरती आक्रमण. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके, 1 षटकार आला. अगदी आपण पाहता लॉंग ऑन मध्ये त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चौकार. इथे टॉपिस लागली हवेमध्ये बॉल मिस टायमिंग अमोय आलाय त्या ठिकाणी आणि इथे झेल टिपली आहे. टी फॉर टॅग जशाच तसं प्रत्युत्तर अनिकेतला इथून परतावं लागतंय. डीजे दोस्ती ग्रुपचे मेंबर हळूहळू या ठिकाणी दाखल होताना दिसून येत आहेत. त्यातलाच एक व्यक्तिमत्व युवा उद्योजक चेतन दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. हॅलो 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 इथून आपण पाहताय पहिल्या विकेटचं पतन झालं. चांगला बॉल अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग झाल्यानंतर टेक ऑफ करत असताना एसटी रक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. जे सेट फलंदाज होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय अनिकेत पाटील त्याला बाद केल्यानंतर खऱ्या अर्थाने इथून दबाव टाकण्याचं काम करतोय. नवीन फलंदाजाच्या विरोधामध्ये तेजस देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले. अगदी आपण पाहताय या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बाडन बॉलचा अजिबात संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉल वरती जर पाहायला गेलं तर 2 मोठे फटके आले होते तेजस देशमुखच्या विरोधामध्ये. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथून कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे ओमकार दैवली टीम कडनं आता चांगली कामगिरी करतोय. कमी गतीने टाकलाय समोरच्या दिशेनं लॉप केला. अगदी आपण पाहता डीप मधनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एकच धाव कंप्लीट झाली आहे. ह्या एका धाबाने जर पाहायला गेलं ना तर धाव फलकावरती आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतील त्या 11.
1 बाद 11 एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये किमान 40+ धावा तुम्हाला धावफलकावरती बनवाव्या लागतील. टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये इथून सेट करायचं आहे आणि हे टार्गेट सेट करत असताना एक कॅल्क्युलेशन तुमच्या अगदी माइंडमध्ये असणं फार गरजेचं आहे. एक चांगला टोटल पर्यंत तुम्हाला जाण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल. RB11 खांडपे टीम स्टार्ट चांगला मिळवून दिलाय. अनिकेत पाटीलनं 2 मोठे फटके आले होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल बॅटिंग असं वाटलं होतं इथून आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत पाटीलच्या माध्यमातून, परंतु अगदी जास्त वेळ आपली विकेट टिकू शकला नाहीये. तिथून मैदानाच्या बाहेर आला. एक शॉर्ट टर्म इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली 10 या धावसंख्येची आणि तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अनुज पाटीलनं सन्माननीय प्रशांतजी शहा युवा उद्योजक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय अजय दादा दिघे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. देखणं दर्जेदार आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतोय. फटका ऑन साईडला खेचायचा होता, बॅट त्या ठिकाणी आपण पाहताय तुटली आहे अनुजची. योगेश आपण काल सुद्धा पाहिलं होतं असाच एक शॉट आला, परंतु पूर्णपणे हवेत बॅट भिरकली गेली होती. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर बॅट पूर्णपणे डिस्ट्रॉय झाले, अगदी तुटून पडल्या. म्हणजे नक्कीच आता कुठेतरी फलंदाजालाही बॅट जरूर आपण पाहतोय थोडासा व्यत्यय जरूर येईल मॅचमध्ये. परंतु इकडे तुम्ही विचार करायला गेलं तर स्ट्रोक फार चांगला घेण्याचा प्रयत्न होता. सन्माननीय प्रसादजी शहा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. अनुजची बाट या ठिकाणी तुटली आहे, अगदी नक्कीच त्याच्या मनाला देखील लागला असेल. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. सचिन ऑन स्ट्राईक आला. पहिला बॉल इथून निर्धाव खेळतोय. राज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार दैवली टीम कडनं. या टीम कडे भरपूर सारे गोलंदाज आहेत. आपण पाहताना भरपूर सारा गोलंदाजाचा भरणा या टीम कडे. आणखीन एक चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरती. एक टप्पा अचूकता आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय या गोलंदाजाकडे थोडंसं हलकस अगदी आपण पाहतोय स्विंग देखील आहे. बॉल पडल्यानंतर थोडीशी हरकत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटर तिथे मात्र सातत्यानं हे बॉल डॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू बरंच काही सांगून जातील या समीकरणामध्ये. फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थांबवलं स्वतःला, बॅकअपला क्षेत्ररक्षक नाहीये, माहिती आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. या एका धाबेनिशीर धावा धावफलकावरती आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तेजसच्या विरोधामध्ये 11 आल्या, 1 विकेट आली. त्यानंतर अगदी आपण पाहताय राज आलाय सेकंड ओव्हर मध्ये. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात त्या 3 आणि त्याच्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू आपण पाहताय 5 समाप्त झालेत. 5 बॉल मध्ये त्याने अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवलंय या षटकामध्ये. इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय आतापर्यंत. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि ऑन स्ट्राईक आपण आता इथून पाहू शकता. फलंदाज सचिनला पुनश्च एकदा सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग लॉंग ऑन ला झेल कॅरी झालाय. सचिनला इथून परतावा लागेल. इथून दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना RB11 खानपे टीमला. पाहायला गेलो ना तर सचिन
हा फलंदाज इथून बाद झालाय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना तर या टीमचा कॅप्टन, या टीमचा खऱ्या अर्थानं प्रामुख्याचा खेळाडू आदेश मसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदेश मसे मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहू शकता. एकीकडे आपण पाहताय टीमचा कॅप्टन ओमकार जिनगिरे गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्यावेळी आदेश मसे ऑन स्ट्राईक असेल. आता अनुज पाटील ऑन स्ट्राईक आहे. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, ऑन साईडला खेळायचं होतं, पुल करायचं होतं, व्यवस्थित टायमिंग नाहीये. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल परंतु आदेशने थांबवला. विकेट आणि इथून आता धाव देखील फार महत्वाची आहे. एक एक बॉल आणि एक एक रन इथून फार महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. आता तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अगदी धाब्यांसाठी. RB11 कानपेठ टीमचा धाव फलकावरती 15 आल्यात. 4 षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. बाबूजी घारे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये. इथे अगदी बॉल पडल्यानंतर शरीरावरती आदळला परंतु एक धाव वाचू शकत नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये जरूर ऍड होईल. एका धाब्यानिशी धाव फलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 16 धाव फलकावरती. एक एक धाव ही महत्वाची आहे आणि त्या आदेशला माहिती आहे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं एक एक धाव देखील महत्वपूर्ण इथं जमा केली जाते धाव फलकावरती. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकार दैवली टीम कडनं. जी खऱ्या अर्थानं ओळख आहे, जी ताकद आहे ओमकार दैवली टीमची गोलंदाजी, ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. आणखीन एक सिंगल धाव फलकावरती आल्यात त्या 17. बरेचसे मान्यवर आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अजयजी दिघे साहेब देखील आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थानं अजयजी दिघे साहेबांचं जर करायला गेलं तर कौतुक करणं फार गरजेचं आहे. कारण की बरेचशा टुर्नामेंट आपण पाहतो, रजनी स्पर्धा आपण पाहतो, आयोजक अगदी येतात, ज्यावेळी उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो थोडा वेळ हजेरी लावतात आणि अगदी लगेच इथून मात्र फटका फसला. अजय मसे इथून बाद. आणि खऱ्या अर्थानं RB11 कानपेठ टीमचा तो बाद झालाय. ओमकारनं कॅप्टनला बाद केला. कॅप्टननं कॅप्टनची विकेट मिळवली. त्यानंतर अगदी आपण पाहताय दिनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर होताना पाहायला मिळालेत. अगदी 5व्या क्रमांकावरती बॅटिंग लाईनअप मध्ये थोडेसे चेंजेस केलेत RB11 कानपेठ टीमनं. कारण की 5व्या क्रमांकावरती इथून दिनेश पाटील यांना पाठवले. थोडीशी स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये जरूर वापरली आहे RB11 कानपेठ टीमनं, परंतु धाबा येत नाहीये. धाबांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. 17 धाव फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी आपल्याला राज पाहायला मिळतो. चांगली फेकी आणि इथून मात्र अनुज पाटीलला परतावा लागेल. वन शॉट देखील आहे का, म्हणजे धावच नसेल. ओके, कोणती धाव नसणारे वन शॉट देखील आहे आणि फलंदाज देखील दुसऱ्या धाबेसाठी बाद झाला. म्हणजे हा निर्धाव चेंडू आपल्याला इथून जरूर पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहताय प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना RB11 कानपेठ टीमच्या त्या 17 इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळालेत. आपण पाहताय अजयजी दिघे साहेबांचं आपण या ठिकाणी वर्णन करत होतो. कारण की बरेचशा मॅचेस बरेचसे टुर्नामेंट आम्ही पाहताय ज्यावेळी आयोजक येतात, उद्घाटन सोहळा संपन्न होतो, त्यानंतर अगदी आपण पाहताय त्यांच्या कामाच्या ठिकाणी निघून जातात. परंतु आमच्या अजयजी दिघे कालची रात्र जर पाहायला गेलो ना तर अगदी पहिल्या मॅच पासून ती शेवटची मॅच संपसपर्यंत या मैदानावरती उपस्थित होते.
बरेचशा स्पर्धेमध्ये आयोजन केलं जातं, परंतु हे आयोजन आणि त्यांनी घेतलेली ही मेहनत आणि त्यांची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सहकार्यांची मेहनत आणि त्या मेहनतीतून संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. एक जबरदस्त स्पर्धा त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रकाश जोतातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसरं देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि तेवढीच नियोजनबद्ध ही स्पर्धा. आणि नक्कीच आणखीन एक रजनी स्पर्धा आपल्या भेटीस येते. समोरच्या दिशेनं लॉप केला बॉल बराच काल हवेमध्ये मिस टायमिंग होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय झेलची संधी आणि ते अगदी दोन्ही हातानं उचलून धरली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट आली इथून आणखीन एक फलंदाज बाद, परंतु आणखीन एक रजनी स्पर्धा आपल्या भेटीस येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी 2025 जी नेरलच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारी 10, 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. प्रथम येणाऱ्या 32 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. 32 आणि 8 संघ हे आदिवासी असतील आणि ज्याला कोणाला या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे प्रथम क्रमांक या स्पर्धेचा असेल 1 लाख, द्वितीय असेल 50,000, तृतीय 25, चतुर्थ 25. हा व्हाईट बॉल आला. अव्वंतरची धाव पाहायला मिळतीये आणि ज्याला कोणाला या स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर आपण संपर्क करू शकता. या ठिकाणी संदीपजी गायकवाड सर आणि त्यानंतर स्वतः मी योगेश डोले यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. ऑन साइडला फ्लिक केला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे RB11 खानपेठ टीम साठी मच निडेड फटका आलाय. हा षटकार बरेच काही सांगून जातोय. फलंदाज गणेशच्या बाट मधून आलाय. डीजे षटकार जर आले तर आदरणीय बाबू गारे, रुपीजी गारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जाईल. त्रिफलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय ईट का जवाब पत्थर टी फॉर टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. ठोक डीजे. एक सिंगल धाव आली. खऱ्या अर्थानं गणेश कुंभार यांच्या बाट मधून एक षटकार आला होता. आशेचं एक किरण उभं राहिलं होतं RB11 खानपेठ टीम साठी, परंतु जास्त वेळ थांबू शकले नाहीये. एक षटकार बाट मधून आला, त्याच्यावरती प्रत्युत्तर लगेच पाहायला मिळालं आणि फलंदाज देखील बाद झाला.
यावेळी कमी गतीने टाकला होता, ऑन साईडला फ्लिक केलाय. पुनश्च एकदा मनगटातली ताकद दाखवत असताना हा नजाकत भरा षटकार पाहायला मिळतोय. दिनेश पाटीलच्या बाट मधून मिडल ऑर्डर मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याची ताकद आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. या षटकाराने धाबा धाव फलकावरती आपण पाहताय 31. एका बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. दिनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. 31 धाबा धाव फलकावरती जो संघर्ष खऱ्या अर्थानं होत होता, ती संघर्षाची लढाई त्या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झाली होती. ज्यावेळी गणेश कुंभारच्या बॅटमधून षटकार आला होता आणि मॅच बॉल आलाय सर, मॅच बॉल. आणि तास नंतर अगदी आपण पाहताय आता दिनेश पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या षटकारानं तब्बल 31 धाबा धाव फलकावरती 4 षटकांची मॅच आहे. किमान 30+ धाबा या धाव फलकावरती येणं गरजेचं होत्या. आणि आता एक बॉलचा खेळ बाकी आहे. जर एक मोठा फटका आला, षटकार आला तर अगदी आपण पाहतोय 37, चौकार आला तर मात्र 35, सिंगल आली तर 32 आणि डबल आली तर 33 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु डॉट बॉल आला तर 31. इथे पुढे सरकले, फुलटॉस होता, हलक्या हाताने कट केला, शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी सचिन मनवे पाहायला मिळतात. आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नासाठी फलंदाज इथून होईल बाद. एका धाबेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 32 वरती. आता इथून येणारे 24 बॉल आणि धाबा बनवायचे आहेत ते ओमकार 11 दैवली टीमला 33. 24 बॉल 33 धावसंख्येचं समीकरण असणार आहे. आणि हे खऱ्या अर्थानं समीकरण इथून कशा प्रकारे या धाबा चेस केल्या जातील की या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडले जातील संदीपजी बोराडे सर. येस, थँक्यू योगेश. तत्पूर्वी जाऊया पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी युवा उद्योजक आदरणीय चेतन दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी उदयजी दिघे यांना विनंती करील की आपल्या शुभ हस्ते आपण चेतन दादा चौधरी यांना सन्मानित करायचंय. याच दरम्यान आपण पाहतोय त्यांच्यासाठी मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. उदयजी दिघे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्याच समवेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे दोस्ती ग्रुप मधले आणखी एक आधार स्तंभ रुपेश उर्फ बाबू गारे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करू प्रफुल्ल जी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते पण त्यांना सन्मानित करायचं आहे. युवा उद्योजक खरं म्हणायला गेला तर अगदी क्रिकेटच्या पटलावरती कर्जत तालुक्यात एक नवीन ओळख गेल्या 5 वर्षांमध्ये आपण अनुभवतोय. जबरदस्त पॅकर म्हणून नावारूपाला येणारं व्यक्तिमत्व बाबू गारे अर्थातच रुपेशजी गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पाहुण्यांचे मनस्वी स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. जाऊया मॅचकडे. इथे मॅच मात्र रंगली जाते. टॉसकडे जाऊया आता. वावरले आणि डिक्सल टीम दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या आपण टॉस करण्यासाठी मध्यंतराला आपला बरोबर टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपणासाठी, चला आपण या टॉस करण्यासाठी. चला वाबर्ले टीमचे कर्णधार आणि डिक्सल टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत, त्याच्यामुळे आपण लगेच या ठिकाणी टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक आपण पाहता या ठिकाणी. चला विनंती आहे वावरले आणि डिक्सल टीम विलंब करू नका. जर तुम्ही टॉस साठी सुद्धा विलंब केलात तर मात्र आयोजकांच्या वतीने आपली षटके ही कमी करण्यात येतील. विनंती आपणासाठी. चला वेळेचं फार मोठं बंधन आहे कारण आज कालचा पहिला दिवस होता मान्य केला, परंतु आजच्या दिवसात एक्स्ट्रा मॅचेस सुद्धा आहेत याची आपण नोंद घ्या. कारण आजच्या रजनीमध्ये अतिरिक्त 2 सामने आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. हॅलो हॅलो. रूप तुझे वंदिना साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले,
हात चरणांशी जुळले भक्ती तुझी करण्यात देवा अज सर्वांगच पुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर उपस्थित होत आहेत. आदरणीय प्रशांतजी शहा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती अजयजी दिघे यांना करतो. प्रशांतजी शाह युवा उद्योजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अजयजी दिघे यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यस अंपायर ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. जाऊया 33 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते. ओमकार जिनकर आणि त्याच्या समवेत सचिन मनवळे. अगदी दहिवलीच्या पटलावरती शोभून दिसणारी नावे आहेत. एकीकडे युवा खेळाडू तर दुसरीकडे अनुभवी खेळाडू. या दोन खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि सलामीला हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. तर एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजीची रफ्तार ज्यांच्याकडे पाहायला मिळते, अर्थातच गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आदेश खांडपे टीम, RV 11 कंडाई माता कांडपे. दरम्यान वावरले टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. डिक्सल टीम सो प्लीज या आपण टॉस करण्यासाठी. पहिलाच बॉल. अगदी समाचार घेण्याचा प्रयत्न. बॅट भिरकावली जरूर ओमकारने, परंतु तेज रफ्तारने बॉल मात्र कीपरच्या हातात पाहायला मिळालाय. इथे पहिलाच बॉल डॉट आलाय. थोडी वेगळी नांदी पाहायला मिळते. 4 षटकांचा केले लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी 33 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली जोडी पाहायला मिळाली. चांगला फटका आहे ओमकारच्या बॅट मधून येतोय, परंतु इथे पहिला धोका आणि पहिला ब्रेक थ्रो. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळणार. ओमकार जिनकरीच्या पारीचा अंत. फार मोठा ब्रेक लागलाय यावेळी धावसंख्येला. ठोक डीजे. डिक्सल टीम वावरले टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. डिक्सल टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी यायचंय. यस डिक्सल टीम चला विलंब करू नका आपण. दरम्यान इथे पारितोषिक जरूर लागलं जातं. बॅक टू बॅक 3 विकेट जर आदेश मसेने नोंदवला तर तब्बल चेतनजी चौधरी दोस्ती ग्रुप यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. फटाक्यांची माल कालच्या रात्री सुद्धा ऑनलाईन वाजत होती. आज तर स्टेजवरती आहेत. त्यामुळे पाऊसच पाऊस पाहायला मिळेल बक्षिसांचा. खैरात आपण पाहतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र कोणती धावफलकावरती येत नाहीये. हे समीकरण फार चांगलं माहिती आहे दोन्ही टीमला. जर धावसंख्येचा विचार करायला गेला तर मी म्हणेल तुटपुंजी धावसंख्या सध्या दहिवली टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळते. तुटपुंजी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल आव्हान अवघड नाहीये, सोपं आहे, परंतु त्या आव्हानाला अवघड करण्याचा प्रयत्न सध्या मैदानात आदेश मसेकडून पाहायला मिळतोय. चांगला बॉल यावेळी हाताळला जातोय. आणखी एक डॉट पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती दुकान कुलीनही कर्फ्यू लग गया असा प्रश्न निर्माण होता होता. डॉट फेकला. दुसऱ्या बॉलवरती ओमकार जिनकरेच्या पारीचा अंत पाहायला मिळाला. म्हणजे तिथे ओमकार जिनकरेला परतवून वनडाऊनच्या विकेटवरती तेजस जरूर आलेत. त्यांच्याही बॅटला बॉल लागत नाही. इथे 2 बॉल डॉट झालेत. डिक्सल टीम सो प्लीज आपणासाठी विनंती आहे चला त्वरित या, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ गेल्या अनेक वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि वावरले टीम तुमचं जरूर कौतुक करेल की अगदी वेळेत तुम्ही या स्पर्धेला दाखल झालात. फटका सजवलाय. हवाई सफर प्रयत्न केला जात होता, परंतु इथे नोमॅन लँड मध्ये बॉल पाहायला मिळाला. प्रयत्न केला असता तर मला वाटते साहजिक थोडा झेल पाहायला मिळाला असता, परंतु इथे सुद्धा एकेरी स्वरूपातली धावसंख्येचा श्री गणेशच्या अगदी आपण पाहतोय आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेत पियुष धनवी जोडले जात आहेत. बाळा धनवे यांचे सुपुत्र. फार क्रिकेटमध्ये एक आवड असणं फार गरजेचं आहे आणि ती आवड आता यावेळी स्कोररच्या भूमिकेत पियुष कडून पाहायला मिळते.
कालच्या रजनीमध्ये संपूर्णपणे स्कोरिंगची भूमिका आपण पाहतोय. साहिल जाधव चांगला फटका, पॉइंटला कव्हर करण्याचा प्रयत्न. वाह, काय झेल टिपलाय. अगदी कॅच ऑफ नाईट म्हणायला हरकत नाहीये, कारण इथे अप्रतिम झेल. प्रयत्नांती परमेश्वर कसा असतो ते दाखवून दिलं या फिल्डरने आणि या प्रयत्नांना यश आलंय. आणखी एक विकेटचं पतन, विकेट नंबर 2. बॅक टू डगआउट. दुसरा हादरा ओमकार दैवली टीमला. ठोक डीजे. फायनल कॉल असेल. आपण टॉस साठी यायचंय. आपल्याला शेवटचे 2 मिनिटं या ठिकाणी दिली जातात आयोजकांकडून. आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये इथे जर का उपस्थित झाला नाही तर मात्र आयोजक जे डिसिजन घेतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण की प्रतिस्पर्धी टीमचे कर्णधार अगदी जर पाहायला गेले तर 40 मिनिटं अगोदर या ठिकाणी उपस्थित झालेत. वापरल्यावरून ते देखील या ठिकाणी आलेत. आपण तर त्यांच्यापेक्षा अगदी थोडेसे जवळ अंतरावरती आहेत, त्याच्यामुळे आपण लवकर येणं फार अपेक्षित असतं. परंतु इथे वावरले टीम उपस्थित झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. डिक्सल टीम आपल्याला फायनल कॉल असेल. आपण टॉस साठी लगेच यायचं. कडक नियमांना सामोरं जावं लागेल. काल पाहिलं होतं आपण, अगदी दैवली बी टीम जिला आपण अनुभवलं परास्त झाले, त्यांना सुद्धा 2 धावांची पेनल्टी आयोजकांनी लावली होती. घरेलू टीम होती, जे आहे ते सांगतोय. त्यामुळे डिक्सल टीम, सो प्लीज वारंवार विनंती केली जाते आपणासाठी, आपण या त्वरित. सबब ऐकला जाणार नाहीये, परंतु अप्रतिम कॅच टिपलाय. काय जाळं विणलं होतं RB11 कंडाई माता खांडपे टीमने. मानंडरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दैदिप्यमान सोहळा. हवाई सफर या ठिकाणी पाहायला मिळतेय. अतुल चेंडू काले आलेत. काल एक अप्रतिम झेल टिपला होता अतुलने, परंतु या ठिकाणी मात्र ड्रॉप. प्रसाद बासे, आपणास कळकळीची विनंती, आपला कॅप्टन पाठवा त्वरित, कारण वावरले टीम अगदी वेळेवरती आले. त्यांच्यासाठी सुद्धा वेळेचं बंधन आहे, याची नोंद घ्या आपण. चांगली गोलंदाजी, अटॅकिंग पॉवर फार चांगलं मजबूत पाहायला मिळत आहे RB11 कंडाई माता खांडपे टीमचा. आणि इथे मात्र जर तुम्ही पाहायला गेलं तर अनिकेत गोलंदाजीला आहेत. फलंदाजीचा विचार करायला गेला तर अनिकेतच्या माठमधून 3 बॉलचा सामना जरूर झाला होता. 4 बॉल, जिथे मात्र 1 षटकार, 1 चौकार, 1 डॉट आणि 1 विकेट शेवटच्या बॉलवर त्याचा आला होता. परंतु संघासाठी परिस्थिती चांगली केली होती मोठ्या स्ट्रोकने. फटका टॅप करून केले गेलेत. 1 धाव तर कंप्लीट होईल. दुसरी साठी प्रयत्न होता, परंतु इथे मात्र वेट अँड वॉच, शांत खेळ जरूर पाहायला मिळालाय. परंतु धावसंख्येच्या संकटात सापडलेली दहिवली टीम पाहायला मिळते. काय वर्णन होतं कालच्या रजनीचं. शेवटचे मॅच अफलातून संदीप गायकवाड यांनी अगदी बॉल टू रन त्याचं वर्णन जरूर आज करून दाखवला. परंतु अफलातून लाजवाब मॅच. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. अविनाशजी टेंबे सर आणि एकीकडे आपण पाहतोय DK कडाव. अगदी नावाजलेले पंच आहेत बदलापूर पंचक्रोशी, ज्यांनी गाजवून सोडलंय. परंतु आता या कर्जतच्या पटलावरती हे ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक डिक्सल टीम, सन्माननीय राहुलजी जाधव साहेबांचं इथे आगमन होतंय. आपण पाहताय काल ज्यांचा वाढदिवस होता आणि काल खऱ्या अर्थानं वाढदिवस असल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित झाले नव्हते, परंतु आज या स्पर्धेच्या ठिकाणी ते उपस्थित झाले. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या व्यासपीठावरती आपली कालच्या दिवसामध्ये योगेश असं नाव घेतलं का ते नाव लोकांना परिचितच नाहीये. भावड्या भावड्या भावड्या, ज्यांचं आगमन या मंचावरती झालंय, आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. त्यानंतर समीरजी दाबणे साहेबांचं देखील आगमन होत आहे. बॅकस्टेज तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. कालची शेवटच्या मॅच पर्यंत ते होते, संयोजनाच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले.
त्यांच्याकडे पहाटेची कॉमेंट्री येते, बाकी काही येत नाही. ती भेटील उद्या. त्यांचे साथीदार प्रवीणजी दुगाडे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक यावेळी देर आहे, दुरुस्त फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु ओमकार देवली टीम सध्या फार मोठ्या संकटात आहे, कारण इथे धावसंख्येला मोठा ब्रेक लागलाय. एक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल. अद्यापर्यंत आपण पाहतोय 11 बॉलचा तरार संपलाय, 2 विकेटचं पतन आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 7 आकड्यावरती. काय समीकरण होतं संदीप गायकवाड सर. कालची मॅच ना भूतो ना भविष्याती अशी मॅच पाहायला मिळाली. कंपल्सरी चेसिंगच्या नियमावरती आपण पाहतोय अनुश्र 11 वावलेली टीम जाऊन पोहोचली आहे टॉप 5 मध्ये. फिरवून मारण्याचा प्रयत्न आलाय अंगलट. पाहूया काय घडतंय यावेळी. फलंदाज होईल बाद. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. आणखी एक विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. डिक्सल टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. चला या ठिकाणी आपण पाहताय डिक्सल टीमचे कर्णधार देखील उपस्थित झालेत. तर सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक दोस्ती ग्रुपचे आधारस्तंभ चेतनदादा चौधरी यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या सन्माननीय चैतनजी चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. बाबरले आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय डिक्सल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या या ग्रुप मधील पहिली मॅच. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 आकड्यावरती. नंतर हेड कॉल जिंकलाय तो यावेळी. चला वाबर्ले टीमनं टॉस जिंकलाय. आपला डिसिजन काय असेल? बॉलिंग. ओके फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वेल आपल्याकडे कमी आहे. लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत संदीपजी बोराडे सर. यस थँक्यू योगेश. अगदी आपण पाहतोय ना तर एकीकडे आपण पाहतोय या वर्षी फार चांगल्या परफॉर्मन्स मध्ये असणारे डिक्सल टीम पाहायला मिळतात, तर एकीकडे वावरली टीमचे नियोजित खेळाडू आपल्याला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतील. जवळ मॅच कडे अनुज गोलंदाजी मार्कवर आहे. अनुज कालचा परफॉर्मन्स फार सुंदररित्या पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी आता ओमकार देवली धावसंख्येच्या मोठ्या खाईमध्ये मी तर म्हणेल संकट तर ओढावलाच. विकेट गेली ओमकारची. फटका सजवला यावेळी. बॉलला पाठवलाय पॉइंट रिजन मधून स्वीपरला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. थेंबी थेंबी तळे साचे. कासवाच्या संत गतीने धावसंख्येला वळण देण्याचा प्रयत्न आहे, परंतु 1-2 मोठे स्ट्रोक. कारण जसं वर्णन केलं कालच्या मॅचच्या शेवटची ओव्हर होती आणि पहाटेच्या या वेळेमध्ये जवळजवळ 4:30चा टायमिंग टळून गेला होता आणि अशा परिस्थितीत 19 धावा होणं कठीण असताना सुद्धा त्या धावा 5 बॉल मध्ये कुठल्या गेल्या. 18 धावा झाल्या, परंतु शेवटच्या बॉलवरती 1 धावेची गरज असताना कोल्हारे टीमला ती करता आली नाही आणि परतीचा प्रवास त्यांना या स्पर्धेतून करावा लागला आणि अनुष 11 वावलेली टीम पोहोचली टॉप 5 मध्ये. आजच्या लॉट्स मधून कोण असेल माहित नाही, परंतु पाहूया अगदी क गटाच्या या मॅचेस आणि यातून जो क्वालिफाय होईल या मॅच मध्ये तो मात्र 3ऱ्या राऊंड साठी या गटात पात्र होईल. हवाई सफर. आणखी एक झेल टिपलाय अफलातून. ला जवाब. फार मोठं झालं विणला गेला ओमकार देवली टीम साठी. घरेलू मैदानावरती अगदी परास्त. ज्याने झेल टिपलाय स्वप्नील, त्याच्यासाठी मात्र बाबू घारे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहा कसं आहे स्टेजवरती आमच्या भावड्यांचं आगमन झालं आणि एकीकडे नव चैतन्य पाहायला मिळतंय. स्टेजवरचं वातावरण थोडं प्रफुल्लित झालं त्यांच्या येण्याने. उद्या मात्र त्यांचे आवडते कॉमेंटेटर या ठिकाणी पाहायला मिळतील प्रवीणजी दुगाडे सर. हा आजची बड्डी बॉय. म्हणूनच कालच्या रजनीमध्ये ते आपल्याला दिसलेच नाहीत. यस अनुजची गोलंदाजी.
काटक ठरते मैदानावरती. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहतोय आपण. वेगावरती स्वार झालेत आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं अक्षयजी दरेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इकॉनॉमिकल स्पेल हाताळले गेलेत. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा एकेरी धाव पाहायला मिळते. एकेरी धावेने धावपळात जाऊन पोहोचले 9 आकड्यावरती. या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉल वरती ओंकार दैवलीकडून मोठे स्ट्रोक जर आले तर या सामन्यामध्ये मजा तितकी येईल आणि सामना बघण्यालायक सुद्धा असेल. इतकी मॅच रंगतदार होऊ शकते, घडू शकतं मैदानात. अशा गोष्टी घडतात कधी कधी. कालच्याच रजनीचा अनुभव आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आता मैदानात काय घडते ते पाहूयात. अनुजचा नेक्स्ट बॉल. समोर आगे बॅटर तेजस. ही गणिते, कारण क्रिकेट मध्ये तुम्हाला अंदाज जरूर बांधता येत आहेत, परंतु ते अंदाज खरे ठरतील याची शाश्वती देता येत नाही. मी म्हटलं होतं की या 2 बॉल वरती मोठे स्ट्रोक जर आले तर ओंकार दहिवली आणि या मॅच मध्ये एक रंगतदार स्थिती निर्माण पाहायला मिळेल, सुस्थिती जरूर पाहायला मिळेल. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल आता मात्र 15 आकड्यावरती. 33 धावसंख्येचा पाठलाग असताना येणारे 7 बॉल आणि गरज असेल ती आता 18 धावसंख्येची. फिरवून मारलाय, परंतु तेजस यावेळी परतीचा प्रवास करावा लागतोय, कारण आणखी एक विकेट जाते. ज्याच्या बॅट मधून आला षटकार त्याला परतीचा प्रवास करायला लावलाय. म्हणजे मोठे धक्के जरूर दिले जात आहेत. आता बॉल आहेत शिल्लक 6 आणि करायच्यात विजयासाठी तब्बल 18 धावा. कमॉन डीजे. डीजे साऊंड सर्व्हिस आणि जर पाहायला गेलं तर संस्कार एंटरप्राइजेस फार चांगला कार्य अजयजी दिघे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगला प्रवास त्यांचा आतापर्यंत. मी तर म्हणायला उद्योजक जगतातला सक्सेसफुल नाव जर घ्यायला गेला तर अजयजी दिघे स्पर्धेचे संकल्पक आहेत, आयोजक आहेत, परंतु कठीण परिस्थितीवरती मात करून जगण्याची एक उमेद त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. परंतु जाऊया मॅचकडे. या ठिकाणी मात्र आता गोलंदाजीला हर्षल आपण पाहतोय. 6 बॉल 18 ची गरज. धावसंख्या स्थिरावली आहे 15 आकड्यावरती. टार्गेट आहे ते मात्र 33 धावसंख्येचं. हर्षलच्या पहिल्या बॉल वरती इथे मोठा फटका ऑन साइडला. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावपळकावरती आले. खरंय, कालचं वर्णन करणं फार गरजेचं आहे. 19ची गरज होती 6 बॉल मध्ये आणि 18 कुठल्या होत्या. इथे 6 बॉल मध्ये 18 होत्या. पहिल्या बॉल वरती आले 1 धाव. अफलातून मॅच, कोण विसरेल ती मॅच. कारण मी तर म्हणेल श्री 11 कोल्हारे टीमला घरी झोप लागली नसेल आजच्या दिवसात, एवढं मात्र नक्की. फिरवून मारलाय डिफाइन लाईक रिझन. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. ठोक डीजे.
दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय KTC जगतातला आणखी एक बहारदार व्यक्तिमत्व सचिनदादा राऊत यांचं आगमन झालंय. विनंती आपणास की या आपण स्टेजवरती. चांगला फटका यावेळी मात्र पुन्हा एकदा पक्षी जाळ्यात अडकतोय सहजरित्या. या ठिकाणी मात्र ओमकार दैवलीला परतीच्या प्रवासाला भाग पाडलाय. अजूनही मॅच संपली नाहीये कारण सातत्यपूर्ण विकेट याच ओमकार दैवलीच्या पराभवाच्या कारण मीमांसा करू शकतात. कारण ओमकार जिंकरीची विकेट गेल्याच्या नंतर संयमी खेळ मैदानात येणं अपेक्षित असताना येणारा प्रत्येक बॅटर मोठे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यातही विकेटचं पतन सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहे. दोन मोठे स्ट्रोक पाहिले आपण. एक तेजसच्या बाट मधून आला होता परंतु त्याच्यानंतर तेजसची विकेट आली षटकाराच्या नंतर आणि इथे तीच परिस्थिती पाहतोय आपण. ऋषिकेशच्या बाट मधून चौकार काय आला आणि त्यांना परतीचा प्रवास करायला भाग पडला हर्षल या गोलंदाजाने. आता मात्र बॉल शिल्लक आहेत 3 आणि टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 20 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये आता 13 धावसंख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. 3 बॉल 13 ची गरज आहे. उंबोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रसाद बासे यांना विनंती की आपण सुद्धा या मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. फटका सजवलाय. होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये परंतु इथे आलाय षटकार. मॅच मध्ये पुन्हा युटर्न पाहायला मिळतोय. ठोक डीजे. यस मॅच में आणखी एक ट्विस्ट. इट इज नो बॉल. मॅच संपली नाहीये मित्रांनो. कुठेही जाऊ नका. नो बॉल आणि तदनंतर आलेला षटकार म्हणजे टोटल 7 धावा आता धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळतील. आता बॉल शिल्लक आहेत ते 3 आणि करायचे आहेत त्या मात्र अवघ्या 6 धावा. मॅच कुठेही गेली नाहीये मित्रांनो. मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. इतकीच चांगला बॉल डॉट बॉलची संगता यावेळी आली आहे. आणखी एक मजा मॅच मध्ये पाहायला मिळते. कुठेही जाऊ नका मित्रांनो. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. मॅच कुठे गेली नाहीये. जरा जोरदार टाळ्यांनी उत्साह वाढवा दोन्ही टीमचा मित्रांनो कारण इथे मॅच आपल्याच तालुक्यातली आपल्याच घरची पाहायला मिळते आहे. आरबीलियन कंडाई माता खांडबे आणि ओमकार दैवली. विनिंग स्ट्रोक. परतीचा प्रवास विजयाची नांदी यावेळी पाहायला मिळाली आहे. अफलातून मॅच. काय टर्न केलंय मॅचला. शेवटच्या क्षणी मिडल ऑर्डर क्रॉस केली होती बॅटिंग लाईनची आणि इथे मात्र विजयाचा खराखुरा शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतोय. जो बॅटर आला होता यावेळी 8व्या क्रमांकावरती कुणाल. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच जर कुणी विचारलं तर मी तर तेच सांगेल की कुणाल ठरला या सामन्याचा हिरो.